आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, आज गोपीचंद पडळकरांनी एक वक्तव्य केलं आहे, कसं बघता त्याकडे? नाही, काय वक्तव्य केलं हे मला तरी माहीत नाही, पण ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात त्यांच्या डोक्यामध्ये जरा भेसळ झालेली आहे. आज इथं कर्जत, जामखेड व या परिसरामध्ये असणारे जे सर्व मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये श्री विश्वकर्मा भगवान यांच्या सभागृहाचं भूमिपूजन आम्ही सर्वांनी मिळून केलं. नाही, हे सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पवित्र मंदिर आहे. या कार्यक्रमामध्ये मी होतो तेव्हा मला कळालं, काहीतरी स्टेटमेंट दिलेलं आहे. आता झालं आहे असं की देवेंद्र फडणवीस साहेब आणि BJPली माझ्यासारख्या सोप्या छोट्या कार्यकर्त्याची धास्ती घेतली का काय असं म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ज्या लोकांना सांगतात, ज्या ज्या नेत्यांचा वापर फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी केला जातो, असे लोक आज माझ्यावर बोलत आहेत. म्हणजे कर्जत जामखेडची ताकद या महाराष्ट्रामध्ये खूपच जास्त वाढलेली आहे असं दिसतं. एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे हे जे राजकीय भूमिका घेणारे, फक्त आदेश आले की बोलणारे आणि कुठेही समाजकारण न करणारे नेत्यांबद्दल मला इथं काही बोलायचं नाही. शरद पवारांवर त्यांनी टीका केली आहे. ते असं म्हणतात की पुरोगामी महाराष्ट्राच्या चेहऱ्याला झालेला कॅन्सर असा उल्लेख केला त्यांनी. मी एवढंच म्हणेल की ते चॉकलेट बॉय आहेत. जेव्हा केव्हा त्यांना संधी वाटते तेव्हा ते बोलतात, भेटतात. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं आहे, त्यांच्या अवतीभवती 3-4 नेते उभे केलेले आहेत. त्याच्यामध्ये पडळकर आहेत, खोतसाहेब आहेत, राणे आहेत, आता नवीन बार्शीचे एक नवीन नेते तयार झालेले आहेत, तिथले आमदार राऊत. आणि मग हे काय करतात, देवेंद्र फडणवीस साहेब कधी स्वतःला चुकीच्या बॉक्समध्ये बघत नाहीत. मग ह्या लोकांना सांगतात, हे चला आता राजकीय दृष्टिकोनात भुंकायला सुरुवात करा. आणि मग हे नेते छोटे छोटे भुंकायला सुरू करतात. समाजासाठी, लोकांसाठी या लोकांचं काय कर्तृत्व आहे, जे काय साधं तरी एखादी गोष्ट केलेली, आणि अशा लोकांवर पूर्वी पोलीस स्टेशनला काय काय कलम आहेत हे सुद्धा कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. तर दुसरा प्रश्न, आमदार संजय गायकवाड असं म्हणतात की 11 लाख रुपये देतो जो राहुल गांधीची जीप कापून आले. आरक्षणासंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं. एक तर त्या ज्या भूमीतले आमदार आहेत ती भूमी अतिशय पवित्र आहे. त्यामुळे तिथं असणाऱ्या सामान्य लोक आणि स्वाभिमानी लोकांना मी विनंती करतो की त्या पवित्र भूमीला हे जे गायकवाड आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांच्या डोक्यामध्ये सत्ता गेलेली आहे, अहंकार गेलेला आहे. गुंडागर्दी असेल, हाणामानी करणं असेल, केक तलवारीली कापणं असेल, पोलिसांचा वापर गाडी पुसण्यासाठी करणं असेल, नाही तर आता हे जीप कापण्याचं बोलणं आहे, हे जी प्रवृत्ती आहे त्या पवित्र भूमीमधून काढण्याची जबाबदारी ही तिथे असणाऱ्या स्वाभिमानी लोकांचे लोकशाहीच्या माध्यमातून, आणि अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकाला नक्कीच लोकशाहीच्या माध्यमातून ते कापून काढतील असं मला वाटतं. अवघ्या काही दिवसांवरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. 2 टप्प्यात निवडणुका होईल असं सांगितलं जाते. तुम्हाला काय वाटतं? भाजप घाबरलं असेल, महायुतीचे नेते घाबरले असतील तर 2 टप्प्यात इथं नक्कीच निवडणुका होतील असं वाटतं. बघूया किती ते घाबरलेत, आणि खूप जास्त अजून घाबरले असतील जे आम्हाला वाटतं तर 3 टप्प्यातसुद्धा घेतील. आता शेवटी मोदी साहेब इथं येणार, मोदी साहेब इथं आल्यानंतर सभा घेणार. लोकसभेला ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली तिथं तिथं महायुतीचे उमेदवार पडलेले आहेत. त्यामुळे मोदी साहेबांना थोडंसं सोपं जावं, केंद्रीय मंत्र्यांना इथं येता यावं, अजून इतर मंत्र्यांना येता यावं, म्हणून त्यांनी कुठंतरी हे विभाजन केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. पण बघूया काय होतं आहे. जसं दसरा होईल तसं इलेक्शन लागेल असं म्हणतात, आणि 16 नोव्हेंबरच्या आधी मतदानसुद्धा होईल असं वाटतं. धनगर आणि धनगड यामध्ये GR काढण्याचं सरकार तयारीत आहेत. याला आदिवासींनी विरोध केलेला आहे. कसं बघता एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत? हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे. 2014ला बारामतीमध्ये जेव्हा धनगर समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत होते तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस तिथे येऊन धडधडीत खोटं बोलले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. पहिली कॅबिनेट जाऊन किती वर्ष झाली हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला सांगावं. आणि इलेक्शन आलं तर तुम्हाला बरं अशा बैठका समजतात, अशा बैठका आठवणी येतात, मग समाजाला तुम्ही तिथं बसवता. काही ठराविक लोक काही प्रामाणिक आहेत आणि काही मग तुम्ही बैठका घेता, मग अशी समिती करू तशी समिती करू, आणि मग कसं तरी इलेक्शन तुम्ही काढता. म्हणजे सर्व समाजाचा फक्त वापर हे भाजपचे नेते तिथं करतात. आमचं स्पष्ट मत आहे.
मराठा समाजाकडून पुन्हा एकदा जरांगे पाटील आहेत उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी शेवटचा जे आहे तो अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे. हे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. मराठा समाजाच्या युवांसाठी ते लढत आहेत. ओबीसी समाजासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते लढत आहेत. विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. युवा तिथं लढत आहेत. त्यामुळे सामाजिक विचाराने लढणारे जे लोक आहेत ते प्रामाणिकपणे लढत असतात. फक्त प्रॉब्लेम असा आहे की सत्तेत असणारे नेते प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला राजकीय भूमिकेतून तिथं बघतात. आता पुण्यामध्ये एक विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं. पाठिंबा देण्यासाठी मी तिथं उपस्थित होतो. रात्री तिथं मी राहिलो. पण सत्तेत असणारे महारथी काय बोलले की रोहित पवारच तिथं त्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करा, असं होत नसतं. त्यामुळे माझे एकच मत आहे की राजकीय नाही तर नेते नाही तर जे सत्तेत आहेत त्यांनी कुठंतरी समजून घेतलं पाहिजे की सगळ्याच गोष्टी फक्त राजकारणातून होत नसतं. समाजकारणसुद्धा काही लोकांचं प्रामाणिक मत असतं. भुजबळांनी त्या संदर्भात तुमच्यावर वक्तव्य केलं होतं की जरांगे तिथून निघून दिले होते तुम्ही आणि आता याच्यावर मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. विषय एवढाच आहे, सगळे मोठे नेते आहेत पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर आता हे सगळे बोलायला लागलेले आहेत. मग मी एवढंच म्हणेल की या कार्यकर्त्याचं खरी ताकद कोण असेल तर कर्जत जामखेडकर आहे. आणि कर्जत जामखेडकरांची ताकद महाराष्ट्रामध्ये आता जरा वाढल्यासारखी मला वाटतंय. वरच्या नेत्यांपासून फार खालच्या नेत्यांपर्यंत फक्त कर्जत जामखेडवरच सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मला आनंद आहे की ही जी ताकद कर्जत जामखेडची आज वाढलेली आहे. 2024चं इलेक्शन होईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वादाच्या माध्यमातून तिथं असणारी स्वाभिमानी जनता निवडून देईल. आणि हे जे वजन आहे ते अजून येत्या काळामध्ये कर्जत जामखेडचं वाढलेलं आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि सांगितले स्पर्धा परीक्षा लवकर घ्या. पवार साहेब गेले काही दिवस मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. मुख्यमंत्री साहेब हे कुठंतरी राजकीय काही सभा इलेक्शनचे विषय याच्यामध्ये थोडेसे मग्न असावेत. विनंती कशासाठी केली होती तर कंबाईनची परीक्षा असेल, राज्यसेवेची परीक्षा असेल, त्याच्याबरोबर जे 2 पेपर एकत्र आल्यामुळे जी परीक्षा पुढे जावे यासाठी युवा आंदोलन करत होते. ते मान्यता सरकारली आणि आयोगाली दिली असली तरी कधी होणारी परीक्षा हे अजून तिथं सांगितलेलं नाही. त्याच्याचबरोबर असे अनेक प्रलंबित जे विषय आहेत स्पर्धा परीक्षेचे या सगळ्या संदर्भात साहेबांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे. पत्र दिलेलं आहे. बघू पुढच्या काही दिवसांमध्ये ते देतील का. पण एक सांगतो, पवारसाहेबांचं पत्र, पवारसाहेबांचा शब्द या सरकारला कुठेतरी भाग पाडतो सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी. त्यामुळे साहेबांनी जे लिहिलेलं पत्र युवा आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या सरकारला दखल ही घ्यावीच लागेल असा विश्वास मला तरी वाटतो. खूप खूप धन्यवाद. तरी होते रोहित पवार जे सांगतायत शरद पवारांनी लिहिलेल्या पत्राची सरकारला दखल घ्यावी लागेल. कॅमेरा पर्सन अमोल गावायसह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.